मित्रांनो, लॉ सीईटीचं प्रिपरेशन करत असताना आपल्याला वेगवेगळे सब्जेक्ट स्टडी करावे लागतात आणि त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा असणारा सब्जेक्ट म्हणजे लीगल ॲप्टिट्यूड. कुठल्याही सीईटीचा स्टडी करत असताना आपण तो स्टडी स्ट्रॅटेजाइज करायला हवा. कुठले टॉपिक्स आपण जास्त फोकस करायला हवेत आणि कुठले टॉपिक्स हे कमी महत्त्वाचे आहेत, हे माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या सीईटीमध्ये टॉप करायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लीगल ॲप्टिट्यूड मधील टॉपिकचं वेटेज पाहणार आहोत, ज्यामध्ये कुठल्या टॉपिक वरती जास्त प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि कशा पद्धतीने तुम्ही या टॉपिकचा स्टडी करू शकता. या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, जीएलसी मुंबई असेल, आयएलएस पुणे असेल, अशा कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 98-99 पर्सेंटाईल लागतात. आणि हे पर्सेंटाईल्स कशा पद्धतीने आपण मिळवायचे, त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटीची 2 महिन्यांची क्रॅश कोर्सची बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 2 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड व्हिडिओ इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. एक्झामची प्रॅक्टिस होण्यासाठी, तुमचं टाइम मॅनेजमेंट सुधारण्यासाठी 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट दिल्या जातील. तसेच 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला इथे दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करून 2च महिन्यामध्ये या सीईटीचं कंप्लीट प्रिपरेशन करण्याची तयारी अगदी आतापासूनच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सुरुवातीला या सीईटीचा सिलेबस आपण डिस्कस करूयात. जसं की आपल्याला माहिती आहे, लीगल ॲप्टिट्यूड 3 इयर सीईटीला 24 मार्कला विचारलं जातं. 5 इयर सीईटीला हेच 32 मार्कला विचारलं जातं. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 3 इयर सीईटी मध्ये 32 मार्कला विचारतात. 5 इयर सीईटी मध्ये 24 मार्कला विचारतात. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग 3 इयर सीईटी मध्ये 24 मार्क्स, तर 5 इयर सीईटी मध्ये 32 मार्कला विचारलं जातं. इंग्लिश लँग्वेज 3 इयर सीईटी मध्ये 40, तर 5 इयर सीईटी मध्ये 24 मार्कला विचारतात. बेसिक मॅथमॅटिक्स जर आपण पाहिलं तर 3 इयर सीईटी मध्ये बेसिक मॅथमॅटिक्स विचारलं जात नाही, पण 5 इयर सीईटी मध्ये तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स विचारलं जातं. अशा पद्धतीने 120 मार्कचे 3 इयर सीईटीचे आणि 5 इयर सीईटीचे हे पेपर्स असतात. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीची असते आणि मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, हे 120 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 120 मिनिटांचा वेळ दिलेला असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, यापैकी आपण लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग विषय डिस्कस करतोय. तर या विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो, कॉन्स्टिट्यूशनल लॉला 27% वेटेज साधारणतः दिलं जातं. क्रिमिनल लॉला 23% वेटेज देतात. कॉन्ट्रॅक्ट लॉला 17% वेटेज, टॉटला 14%, इंटरनॅशनल लॉला 12% आणि लीगल व्होकॅब्युलरी आणि थेरीला साधारणतः 7% वेटेज इथे दिलं जातं. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, 70% तुमचा जो पेपर आहे तो फक्त 3 टॉपिक मधून येतो. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर लीगल ॲप्टिट्यूडचं प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला हे 3 टॉपिक करणं कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन असेल, त्याच्यानंतर क्रिमिनल असेल आणि कॉन्ट्रॅक्ट लॉ असेल. कारण हे 3 टॉपिक जर तुम्ही स्किप करत असाल तर तुम्हाला हाय स्कोर या परीक्षेमध्ये मिळवता येणारच नाही. त्यामुळे हे 3 टॉपिक करणं तुम्हाला कंपल्सरी आहे आणि हे जर तुम्ही परफेक्ट केले तर सीईटीच्या पेपरमध्ये या सेक्शनमध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स अचीव करणं पॉसिबल होईल. जर आपण कॉन्स्टिट्यूशनल लॉ विषयी पाहिलं तर साधारणतः 27% वेटेज कॉन्स्टिट्यूशनल लॉला दिलेलं आहे आणि याच्यामधून तुम्हाला फंडामेंटल राईट्स वरती फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स विचारले जातात. ज्याच्यामध्ये आर्टिकल 14, 15, 21 आणि 32 इत्यादी आर्टिकल्स वरती प्रश्न येतात. पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचर वरती सुद्धा इथे प्रश्न विचारले जातात. मग पीआयएल असेल, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम असेल, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स असतील आणि पंचायती राज म्हणजे 73rd अमेंडमेंट याच्यावरती सुद्धा यापूर्वी प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनल लॉ मधून हे टॉपिक तुम्ही स्किप करायचे नाहीयेत. हे टॉपिक जर तुम्ही केलेत तर तुम्हाला या सेक्शन मध्ये स्कोरिंग साठी मदत होणार आहे. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल लॉ मधूनच लँडमार्क केसेस तुम्ही रेफर करणं गरजेचं आहे. तर यापूर्वी तुम्हाला या काही स्पेसिफिक लँडमार्क केसेस पेपरमध्ये विचारलेले आहेत, जसे की मनेका गांधी असेल, केशवानंद भारती असेल, विशाखा वर्सेस
स्टेट ऑफ राजस्थान असेल किंवा सायरा बानो ही लँडमार्क केस असेल. अशा पद्धतीच्या कॉन्स्टिट्यूशनल लॉ रिलेटेड लँडमार्क केसेस तुम्हाला या पेपरमध्ये विचारल्या जातात. एमसीक्यूच्या फॉर्मॅटमध्ये विचारले जाईल किंवा मग प्रिन्सिपल आणि फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातील. तर लँडमार्क केसेस मधून तुम्हाला मोस्टली इझी प्रश्न विचारले जातात. त्यानंतर की टॉपिक जर आपण क्रिमिनल लॉ मधले पाहिले तर जसं की आपल्याला माहिती आहे 23% वेटेज हे क्रिमिनल लॉला दिलेलं आहे. त्यामधून तुम्हाला थेफ्ट, ज्युव्हेनाइल जस्टिस, त्याच्यानंतर डबल जेपर्डी, सेल्फ डिफेन्स, FIR आणि BNS वरती यापूर्वी प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे हे टॉपिक सुद्धा खूप महत्वाचे असणार आहे. तर क्रिमिनल लॉ मधून जे क्वेश्चन्स येतात ते लॉंग किंवा मोठे क्वेश्चन्स येतात आणि फॅक्ट बेस्ड प्रॉब्लेम क्वेश्चन असतात तुम्हाला. त्यानंतर प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन टाइप क्वेश्चन इथे विचारले जातात. या टॉपिक मध्ये तुम्हाला मार्क्स मिळवणं इझी आहे, पण तुम्हाला इथे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रिन्सिपल अँड फॅक्ट बेस्ड क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केले, जर तुम्हाला कॉन्सेप्टचं व्यवस्थित ऍप्लिकेशन करता आलं तर इझिली तुम्हाला क्रिमिनल लॉ मधून मार्क्स मिळवणं शक्य आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट लॉ हा 17% वेटेजचा टॉपिक आहे. याच्यामधून तुम्हाला मायनस ऍग्रीमेंट हे मोस्टली रिपीटेड आहे. नेहमी मायनस ऍग्रीमेंट रिलेटेड क्वेश्चन येतात. त्याच्यानंतर साऊंडनेस ऑफ माइंड असेल, वॉइड वर्सेस वॉइडेबल असेल, कन्सिडरेशन असेल आणि एसेन्शियल्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट इत्यादी टॉपिक वरती नेहमी प्रश्न विचारले जातात. तसेच लँडमार्क केसेस मधून मोहरी बीबी वर्सेस दामोदर घोष इत्यादी प्रकारच्या लँडमार्क केसेस तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट लॉ मधून विचारले जातात. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट लॉ जो आहे तो प्रेडिक्टेबल आहे आणि स्कोरिंगचा टॉपिक आहे. जर तुम्ही इतर गोष्टींशी कम्पेअर केलं तर कॉन्ट्रॅक्ट लॉ हा क्वाईट इझी टॉपिक तुम्हाला या परीक्षेमध्ये आहे. पुढे टॉर्ट लॉ असेल. टॉर्ट मधून तुम्हाला नेग्लिजन्स, स्ट्रिक्ट लायबिलिटी, डेफेमेशन, पब्लिक वर्सेस प्रायव्हेट न्यूसन्स, बिझनेस कॉम्पिटिशन इत्यादी गोष्टींवरती रिपीटेडली प्रश्न विचारले जातात. तर 14% वेटेज या टॉपिकला साधारणतः दिलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. जर तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला टॉर्ट लॉ मधून फुल मार्क्स मिळवणं खूप इझी आहे. इंटरनॅशनल लॉ मधून जर आपण पाहिलं तर साधारणतः 12% वेटेज याला दिलं जातं. त्यामध्ये मग ICJ असेल, त्याचं रोल आणि ज्युरिस्डिक्शन असेल, त्यानंतर WTO आणि ट्रेड बॉस असतील, इंटरपोल अँड रेड कॉर्नर नोटीस याच्यावरती प्रश्न विचारले जातात. टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन वरती प्रश्न येतात. त्याच्यानंतर ह्युमन राईट्स केसेस वरती इथे प्रश्न विचारले जातात. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, करंट ग्लोबल सिनारिओ जो आहे त्याच्यानुसार तुम्हाला इंटरनॅशनल लॉ मधून प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. मग इंटरनॅशनल लॉचं व्हायलेशन असेल, त्यानंतर त्यांचं ज्युरिस्डिक्शन असेल किंवा इंटरनॅशनल लॉ मध्ये काम पाहणाऱ्या संस्था असतील इत्यादीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर इथे तुम्हाला पॅसेज बेस्ड क्वेश्चन येतात, तसेच फॅक्च्युअल क्वेश्चन सुद्धा इंटरनॅशनल लॉ मधून विचारले जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, लीगल वोकॅब्युलरी आणि थिअरी जो आहे तो इझी स्कोरिंग सेक्शन आहे. याच्यामधून तुम्हाला लीगल मॅक्सिम्स आणि लीगल टर्म्स वरती प्रश्न विचारले जातात. मग नॅचरल जस्टिस असेल, लीगल टर्म्स तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात आणि राईट्स थेरी वगैरे अशा टॉपिक वरती तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातात. 7% वेटेज जरी याला दिलेलं असलं, इझी जरी हे असलं, तरी पण याला इग्नोर करू नका, कारण हे तुमचे हक्काचे मार्क्स असणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, या पेपरचं जर आपण डिफिकल्टी डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर 50% पेपर हा इझी असतो. त्यानंतर मीडियम कॅटेगरीमध्ये तुम्हाला 35% प्रश्न विचारले जातात आणि 15%च प्रश्न हे हार्ड कॅटेगरी मधून येतात. त्यामुळे थोडक्यात जर आपण पाहिलं तर इझी टू मीडियम हा पेपर असणार आहे आणि ही परीक्षा खूप टफ नाहीये. फक्त ही परीक्षा जी आहे ती स्मार्ट एक्झाम आहे, कारण तुम्हाला जर कन्सेप्च्युअल ऍप्लिकेशन व्यवस्थित जमत असेल तरच तुम्ही या परीक्षेमध्ये चांगला स्कोर करू शकता. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी गरजेची आहे, लीगल रिझनिंगचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर PYQs वरती फोकस करणं गरजेचं आहे. ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये या सर्व गोष्टींची तयारी तुमच्याकडनं करून घेतली जाते, कारण विद्यार्थी मित्रांनो, या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट दिल्या जातात, जेणेकरून तुम्हाला या CET ची प्रॅक्टिस व्यवस्थित करता येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लीगल ऍप्टिट्यूडचा स्टडी करत असताना तुम्हाला क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. खूप डेप्थची गरज नाहीये. जेवढं तुम्ही वाचताय, जेवढा तुमचा सिलेबस आहे तो तुमचा क्लिअर असावा. त्यानंतर कुठलीही CET प्रिपेअर करत असताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला जे प्रिपरेशन करायचं आहे ते प्रिपरेशन जे CET मध्ये विचारलं जातंय तेवढंच प्रिपरेशन करा आणि त्याच्यावरतीच फोकस करा.
खूप डीपमध्ये जाऊन या एक्झामसाठी स्टडी करणं गरजेचं नाहीये. कारण आपल्याला जसं माहिती आहे, ईझी टू मीडियम प्रकारचा हा पेपर येतो आणि जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील आणि तुम्हाला फॅक्ट बेस्ड क्वेश्चन जमत असतील, तर या सेक्शनमधून तुम्ही आउट ऑफ मार्क्स इझिली मिळवू शकता. तर या गोष्टी फॉलो करा, जेणेकरून तुम्ही इझिली या परीक्षेमध्ये स्कोर करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, या सीईटीसाठी फक्त 2च महिने आपल्याकडे शिल्लक आहेत. तुम्हाला जर या सीईटीचं कंप्लीट प्रिपरेशन करायचं असेल, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं, थिअरीचं आणि क्वेश्चन बँकचं बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.